नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता त्याच्या खोलीमध्ये आराम करत असतो. विक्रम, मानिनी, वसू आत्या, रम्या नेहमीप्रमाणे सगळेच त्याच्या अवतीभोवती असतात. आता ही रम्या आगाऊपणा करत म्हणते, पार्थ तू ना आता फक्त आराम कर, ऑफिसचं ना बिलकुल टेन्शन घेऊ नकोस, मी ना वर्क फ्रॉम होम करेन. आणि लगेच संधी साधत म्हणते, तसेही काव्य आता इथे नसते ना, मग मी इथेच तुझ्या बाजूला बसून सगळं काम करत जाईन. आता तिने असं म्हटल्यावरती पार्थ आईकडे बघतो, मानिनी विक्रमकडे बघते. रम्या पुढे म्हणते, म्हणजे कसं, मला तुला ना काय हवंय काय नको ते बघता येईल, तुला सिनेमन कॉफी आणून देता येईल, चालेल ना? पार्थ डायरेक्ट तिच्या तोंडावर बोलतो, नाही रम्या, ऑफिसला जाणं महत्वाचं आहे. आता रम्या जरा पॅनिक होते आणि म्हणते, अरे पार्थ तू महत्वाचा, असं ती बोलणार तितक्यात सगळे वळून एक साथ तिच्याकडे पाहतात. आता वसू तिला मानेनेच खुणवते, काहीही बोलू नकोस. रम्या एकदम शांत होते. रम्या बरोबर वाक्य फिरवते आणि म्हणते, अरे सगळ्यांसाठीच तू महत्वाचा आहेस ना, आणि माझं काम, माझं करिअर, आपलं ऑफिस, सगळं काही मी इथे बसून मॅनेज करेन. आता मात्र मानिनी रम्याला थांबवते आणि म्हणते, रम्या अगं नको काळजी करूस, मी आहे ना. तसंही माझ्यासाठी माझा नवरा आणि माझी मुलं हेच माझं ऑफिस आहे, आणि तुला तर माहितीये माझ्या राज्यात मीच क्लायंट आणि मीच बॉस, हो की नाही? बरोबर गोड बोलून तिने रम्याची चांगली जिरवलेली असते. आता पार्थ लगेच म्हणतो, बाबा आईचं हे क्यूट बोलणं ऐकलं ना की मला घरात आल्यासारखं वाटलं. खरं तर ना ते हॉस्पिटल, आजारपण नको वाटत होतं. घर शेवटी घर असतं. मग काय, विक्रम सुद्धा हो म्हणतो. तर जीवा कॅफेमध्ये येऊन भास्करची वाट पाहत असतो. तितक्यात समोरून सर त्याला हाक मारतात आणि म्हणतात, अरे जीवा तू इथे कसा? आता जीवाला प्रश्न पडतो, मी यांना काय बोलावं? जीवा म्हणतो, नाही मी सहजच आलो होतो. सर समोर येऊन त्याला म्हणतात, काय मग मिस्टर पाणीपुरीवाले? आता जीवा म्हणतो, तुम्ही भारतात कधी आलात? मला वाटलं नव्हतं तुम्ही मला इथे भेटाल म्हणून. आता ते सर म्हणतात, अरे जग खूप छोटं आहे. सर म्हणतात, ते सगळं जाऊ दे, तू कसा आहेस सांग. जीवा म्हणतो, मी मस्त आहे सर, पण मला एक सांगा, तुम्ही भारतात कधी आलात? सर म्हणतात, अरे 2च दिवस झाले, मिसेसना घेऊन आलो इथे दिवाळीसाठी. आम्ही परदेशात जरी असलो ना तरी इथले सण काही आम्ही विसरत नाही, आणि विशेष म्हणजे तर दिवाळी, आणि मुंबईतली दिवाळी तर तुला माहितीयेच. आता सर बोलता बोलता विचारतात, बरं नंदिनी कशी आहे? पहिलं आम्हाला सांग, आम्हाला आनंद निवासमध्ये यायचंय, तू पाणीपुरी कधी देणार? आता दोन्हीही प्रश्नाने जीवाचा चेहराच पडतो. तो काय बोलणार की त्याने काय घोटाळा घालून ठेवलाय आणि नंदिनी त्याच्यावर प्रचंड चिडली म्हणून. तो बिचारा काहीच न बोलता असाच विचारत उभा राहतो. आता ते सर म्हणतात, अरे बाबा टेन्शन कसलं घेतोयस, मी मस्करी केली तुझी. तर नको देऊस पाणीपुरी, पण आम्हाला मात्र ना आनंद निवासमध्ये यायचे. मी ना तुला खरं सांगतो, मी जगात खूप ठिकाणी फिरलो, पण आनंद निवासमध्ये मला जी शांती मिळाली ना ती जगात कुठेही मिळालेली नाहीये. तर ते आनंद निवासचं कौतुक करत असतात. म्हणतात, अरे बघ ना, आनंद निवास समोर छान समुद्र आहे, स्टाफने राखलेली छान बाग आहे, आणि मुख्य म्हणजे नंदिनीने इतकी वर्ष दिलेत त्या जागेला. तिच्यातला जो शांतपणा आणि गोडवा आहे ना तो त्या जागेतल्या हवेत मिसळलाय. आणि नंदिनीने कुठेही कितीही शेल्टर्स होम बांधली ना तरी या जागेला पर्याय नाही. या जागेची बातच वेगळी आहे. असो, आता हे सगळं ते बोलत असताना जीवाला मात्र फारच कासावीस झाल्यासारखं होत असतं. कारण एक एक करून किती मोठी चूक आपण केले हे राहून राहून त्याला फील होत असतं. आता पुढेचे सर म्हणतात, बरं मी आता येतो, पण तू नंदिनीला सांग की आम्ही आठवण काढत होतो, आणि तिला विचार की आम्ही जे फंडिंग केलं होतं त्यावेळेला जो प्रोजेक्ट डिस्कस झाला होता त्याचं काम सुरू झालं का? आता मात्र जीवा काहीच बोलत नाही. तो आणखीनच टेन्शन मध्ये येतो. आता त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन साफ दिसत असतं. आता सर त्याला विचारतात, अरे काय झालं, ऑल ओके ना? मग मात्र जीवा त्यांना खरं खरं सांगतो, काहीही ठीक नाहीये, माझ्याकडून एक मोठा ब्लंडर झालाय. ऍक्च्युली असं म्हणून आता तो घडलेला सगळा प्रसंग सरांना सांगायला लागतो की त्याच्याकडून चुकून त्या प्रोजेक्टवरती सह्या गेल्या, आणि त्यामुळे आनंद निवासची जमीन आणि आनंद निवास आता धोक्यात आलाय. आनंद निवास आता पडणार आहे आणि त्यांच्याकडे फक्त 15 ते 14 दिवस उरलेत. हा सगळाच गोंधळ आता तो त्या सरांना सांगत असतो. आता सगळं सांगितल्यावरती हतबल होऊन जीवा खालीच बसतो. आता ते सर म्हणतात, अरे बापरे, म्हणजे आनंद निवास हातचं जाणार आहे? आता हातचं जाणार आहे म्हटल्यावरती जीवा पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही सर नाही, असं काही होणार नाही, प्लीज असं म्हणू नका. जीवाची अशी घालमेल पाहून ते सर म्हणतात, अरे सॉरी काय, मलाही असं म्हणायचं नव्हतं, सॉरी, म्हणजे हे सगळं ऐकलं आणि मी अचानक रिॲक्ट झालो. पण मला खात्री आहे जीवा,
तू नंदिनीला तिचा आनंद निवास पुन्हा मिळवून देशील. आता कुठे जीवाला थोडासा कॉन्फिडन्स वाटतो. आता ते सर म्हणतात, मला यात काही करता येईल का? जीवा म्हणतो, नाही सर, मला आत्ता तुम्हाला काही सांगता नाही येणार. म्हणजे ना, मला काही लागलं ना तर मी तो पुढे काही बोलणार त्याआधीच ते सर म्हणतात, अगदी हक्काने हाक मारायची. आनंद निवाससाठी जी काही मदत लागेल ना त्यासाठी मी तयार आहे. आणि हे बघ, हे माझं कार्ड. असं म्हणून त्याच्या हातात व्हिजिटिंग कार्ड देतात आणि म्हणतात, हे बघ, जेव्हा कधी तुला मदतीची गरज लागेल ना तेव्हा हक्काने कॉल करायचा मला. ते सर खूपच पॉझिटिव्हली जीवाला मोटिवेट करतात. म्हणतात, हे बघ, देव सगळं काही बघतोय, डोंट वरी डिअर, सगळं काही नीट होईल, छान होईल, चल. असं म्हणून आता ते तिथून जातात. आता हे सगळं झाल्यावरती जीवाला सुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तर इकडे आता काव्या पारच्या खोलीमध्ये येते. तिला पाहिल्यावर विक्रम म्हणतो, अरे काव्या, ये ये बस. आणि तो उठतो आणि काव्याला तिथे बसायला सांगतो. काव्या बिचारी मानिनीला आवडणार नाही म्हणून बसायला थोडीशी संकोचच करत असते. आता विक्रम तिचा हात धरतो आणि तिला बसवतो आणि म्हणतो, बस ग बस. काव्या बसल्यावर लगेचच पार्थ नंदिनीला आवाज देतो आणि म्हणतो, नंदिनी, यांच्या हाताला जे भाजलंय ना त्याच्यासाठी मलम लावायला माझ्या मेडिसिन बॉक्समध्ये एक मलम आहे, ते प्लीज लावा त्यांना. लगेच मानिनी म्हणते, पार्थ, आता तू तुझी काळजी घ्यायची, काव्याची काळजी घ्यायला आम्ही आहे ना. असं म्हणून मानिनी काव्याकडे बघते. काव्या बिचारी मान खाली घालून बसलेली असते. आता मानिनी अगदी हलकेच काव्याला विचारते, हात बरा आहे? काव्या मानेनेच हो म्हणते. विक्रम काय हा गोल्डन चान्स सोडणार आहे? तो लगेच म्हणतो, अगं मानिनी, नुसती विचारतेस काय, काहीतरी गोडाधोडाचं कर आता. आपला पार्थ सुखरूप घरी आलाय ना त्या आनंदासाठी आणि या पोरीनी जे काय अग्निदिव्य केले ना त्यासाठी. असं म्हणून अगदीच मायेने काव्याच्या डोक्यावर हात फिरवतो. विक्रमचं बोलणं ऐकून मानिनीला काय फार आनंद होत नाही. आणि तसंच वसू आणि रम्या दोघी जणी लगेच नाकं मुरडतात. त्यांना तर जरा कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. आता विक्रम म्हणतो, नाही पण काव्या, काही म्हण, पण तू खरंच खरंच खूप कमाल केलेस. तू हे जे काही केलंयस ना त्यासाठी मला तुझा प्रचंड प्रचंड अभिमान वाटतोय बाळा. पार्थला हे ऐकून छान वाटतं, पण मानिनीला काही फार कौतुक रुचलेलं नसतं. आता पुन्हा विक्रम काव्याला विचारतो, बरं मला सांग, हे सगळं तू केलंस कसं काय? म्हणजे तुझा तर विश्वास नाहीये ना या सगळ्यावरती. काव्या अगदी गोड उत्तर देते आणि म्हणते, मानिनी काकूंचा आहे ना. मानिनी लगेच काव्याकडे पाहते. काव्या म्हणते, आणि हो, झाले की देशमुख बरे. पार्थ आपला काही होऊ दे, काव्याकडे एक टक बघतच असतो. काव्या पार्थकडे पाहत म्हणते, त्यांच्यासाठी एवढं तर मी केलंच पाहिजे ना. त्यांच्या जीवाच्या पुढे ही किंमत काहीच नाहीये. मानिनीच्या डोक्यात नुसतं आता गोंधळ आहे. तिला कळतच नाहीये की नक्की काव्याचं हे रूप खरंय की मला जे वाटतंय ते खरंय. तर इकडे रम्या आणि वसू. रम्याला तर फारच दुःख होत असतं जरा काव्याचं कौतुक झालं की. वसूचा तर चेहरा ऍज युज्युअल पडलेला असतो. इकडे जीवा ते व्हिजिटिंग कार्ड हातात धरून स्वतःशीच बोलत असतो, महाजनी साहेब, तुमच्या 4 शब्दांनी किती धीर आला मला. तुमच्यासारखी जेन्युइन माणसं या जगात अजून असायला हवी होती. मी ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, न बघता व्यवहार केला, ती माणसं, ती सुद्धा तुमच्यासारखी तितकीच जेन्युइन असती तर. आता तो असाच विचार करत असतो आणि त्याचं हे बोलणं भास्कर बाजूने ऐकत असतो. लगेच म्हणतो, व्यवहार कसा करावा याची अक्कल फार कमी लोकांना असते. भास्कर काकाचा आवाज ऐकून जीवा एकदम तडक उठतो आणि लगेचच त्यांच्याकडे जातो. त्याला फार आशा असते की याने भास्करला सांगितलं तर भास्कर खरंच ऐकेल. आता तो भास्करकडे जातो आणि म्हणतो, काका, मी तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पण तेव्हा मला कळलं, तुमचं पिऊन म्हणाला की तुम्ही मीटिंगसाठी इथे कॅफेमध्ये येणार आहात, म्हणून मी इथे येऊन तुमची वाट पाहत होतो. आता हा आगाऊ आणि निर्लज्ज भास्कर लगेच जीवाला म्हणतो, ओ आय सी, म्हणून तू लाचार कुत्र्यासारखा शेपूट हलवत हलवत माझ्या मागे इथपर्यंत आलास. आणि हसायला लागतो. जीवाला तर काय चालले काहीच समजत नाही. अचानक भास्करची बदललेली ही भाषा पाहून जीवाला आश्चर्यच वाटतं. तो त्याच्याकडे येतो आणि म्हणतो, काका, असं का बोलताय तुम्ही? भास्कर लगेच असा टिचक्या वाजवत त्याला म्हणतो, मी तुझा काका नाहीये, सर म्हणायचं मला, सर. बिचारा जीवा, त्याचे दोन्ही हात दगडाखाली आहेत म्हणून, नाहीतर या भास्करला एक सांडकण ठेवून दिली असती. जीवा आता काहीच बोलत नाही. त्याला म्हणतो, सॉरी सर. बिचारा जीवा त्याला म्हणतो, सर, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, प्लीज. भास्कर पुन्हा त्याच्या अंगावर वास्कन ओरडतो. म्हणतो, तुला दिसत नाही का मी क्लायंट सोबत बोलतोय ना? तरी सुद्धा जीवा हार नाही मानत. तो म्हणतो, सर प्लीज प्लीज थोडा वेळ. आता भास्कर म्हणतो, ठीक आहे, चल बोल. आणि हातानेच त्याला खुणवतो, 5 मिनिटं आहेत फक्त तुझ्याकडे, लवकर बोल. आता जीवा एकदम जीवाच्या आकांताने त्याला सांगायला लागतो, सर, मला फक्त तुम्हाला इतकंच म्हणायचं होतं की प्लीज तुम्ही नंदिनीचा आनंद निवास तिला परत द्या. मी तुमच्या समोर हात जोडतो सर,
असं म्हणून तो आता खूपच गयावया करत असतो. जीवा म्हणतो, हे बघा सर, तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुम्ही माझ्यासोबत करा, पण प्लीज नंदिनीचा आनंद दिवस तिला परत द्या. आता भास्कर इतका क्रूर हसतो आणि पुन्हा एकदा जीवाचा पाण उतारा करत म्हणतो, काय करणार आहे मी तुझ्यासोबत, तुझ्याकडे काय आहे काय? आणि मुद्दामून जीवाचा पाण उतारा करत म्हणतो, अरे बापाच्या जीवावर जगणारा चिखलातला किडा आहेस तू, तू काय देणार आहेस मला? जीवा बिचारा आता खूपच दुःखी होतो आणि म्हणतो, सर तुम्ही माझ्याशी असं का वागताय? मी काय बिघडवलंय तुमचं? मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला, तुम्ही म्हणाल तिथे सही केली, तरी का तुम्ही आमच्याकडून आमचा आनंद निवास हिसकावून घेतलात? आणि जर तुमचा राग माझ्यावर होता तर त्याची शिक्षा नंदिनीला का दिली? भास्कर आता जीवाची ही हालत बघून जास्तच खुश होत असतो. तो त्याला काहीच उत्तर देत नाही, नुसताच हसत असतो. जीवा बिचारा आनंद निवास परत मिळवण्यासाठी या मूर्ख भास्करच्या सारखा हातापाया पडत असतो. तर इकडे विक्रम खूप छान पद्धतीने आणि खूप मायेने काव्याला समजावत असतो. तो म्हणतो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू ही जी काही किंमत मोजलेस ना, त्यामुळे तू एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेस. काव्याला तर काहीच कळत नाही, ती नुसतीच विक्रमकडे पाहत राहते. आता विक्रम म्हणतो, हा, अरे आमच्या देशमुखातल्या घरातल्या पुरुषांना आगीपासून धोका आहे हे माहितीये ना तुला? काव्याला हे आता माहितीच नसतं. विक्रम पुढे म्हणतो, हा, म्हणजे हे सगळं आमच्या पत्रिकांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि आता मी, जीवा, विक्रम या आम्ही तिघांनी इजा बिजा तिजा करून हे खरंय हे सिद्ध सुद्धा केले. विक्रम आता हसतच तिला म्हणतो, हा, पण या सगळ्यामध्ये या देशमुखांच्या बायका ह्या अशा आमच्या पुढे एकदम अशा ढाल बनून उभ्या राहतात आणि आपल्या नवऱ्याचे प्राण हे असे नशिबाशी लढून झगडून परत आणतात. हा आपला इतिहास आहे. मानिनी पाठोपाठ नंदिनी आणि आता तूही हे सिद्ध केलंस. वटपौर्णिमा साजरी करायला कोणत्या एका तिथीची नाही, तर आतून येणाऱ्या प्रेमाची गरज असते. आता विक्रमने प्रेमाचा शब्द काढल्यावरती काव्या लगेचच पार्थकडे बघते. पार्थ तर ऑलरेडीच तिच्याकडे बघून हसत असतो. काव्याची मैत्रीण सुद्धा काव्याला हेच पटवून देत असते. काव्याला आता खरंच कळत नसतं की नक्की तिला झालंय तरी काय. आता विक्रम पुढे म्हणतो, तुम्ही बायकांना तुमच्या नवऱ्यांवर इतकं प्रेम करताना म्हणूनच तर तुम्ही हे असं टोक गाठू शकता ना, हे असं इतकं तुम्ही सहन करू शकता ना. विक्रम म्हणतो, काव्या, आज तू हे सिद्ध केलंस. या देशमुखांच्या घराची एकनिष्ठ सून आणि माझ्या पारची बायको यावरती शिक्कामोर्तब केलंस तू. काव्याला पण आता जरा भारीच वाटतं. नंदिनीला आनंद होतो, मानिनीचा चेहरा मात्र पडतो. रम्या आणि वसूच्या घशाला तर आता कोरडच पडते, कारण आता देशमुखांची सून म्हणून काव्यावर शिक्कामोर्तब झालं तर मग या रम्याचा पुन्हा पत्ता कट. बिचारी काव्या पुन्हा एकदा मानिनीकडे पाहते. मानिनीच्या चेहऱ्याची मात्र काही रेष हालत नाही. तर इकडे आता हा भास्कर जीवाच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, अरे जीवा, तू विक्रम देशमुखचा मुलगा असून इतका बिंडोक कसा आहेस रे? अजूनही तुला खरं कारण कळालेलं नाहीये ना? तुझ्यावर माझा राग नव्हताच, तुझ्यावरच्या रागाची शिक्षा नंदिनीला दिलेली नाहीये. राग हा नंदिनीवर होता आणि त्याची शिक्षा मी तुला दिली. आता जीवाला धक्काच बसतो. तो म्हणतो, म्हणजे नंदिनीवर राग? भास्कर म्हणतो, म्हणजे तुझ्या त्या नंदिनीमुळे माझ्या शनायाचं लग्न पार्थ सोबत होऊ शकलं नाही. आणि तुला तर माहितीये, माझी शनाया अजूनही मूव्ह ऑन झालेली नाहीये. स्वतः नंदिनीने पार्थशी लग्न केलं नाही आणि माझ्या मुलीचंही होऊन दिलं नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र जीवाला चांगलाच धक्का बसलाय. तर इकडे सगळ्यांच्या गप्पा अजून चालूच आहेत. आता विक्रम म्हणतो, बरं चला आता आपण बाहेर जाऊया, त्याला जरा आराम करू दे, आपण इथली गर्दी जरा कमी करूया. आणि हे म्हणताना विक्रम मुद्दामूनच वसुआत्या आणि रम्याकडे पाहतो. लगेच वसुआत्या फणा काढते, म्हणजे चल, आपल्यामुळे गर्दी होते, आपण जाऊया इथून, चल. रम्याचा काही पाय निघत नसतो. वसु आता तिचा हात धरते आणि तिथून निघते. विक्रम म्हणतो, अगं. वसू म्हणते, नाही नाही, कळलंय मला, राहू दे, आणि तिकडून निघून जाते. रम्या आणि वसू गेल्यावर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, पार्थला आता जे काही पथ्य असतील ना ते सांभाळावे लागतील आता. काव्या म्हणते, हो सांगितलेत मला, मी नंतर एक्सप्लेन करेन तुला. नंदिनी म्हणते, अरे मला एक्सप्लेन कशाला, तुला माहितीयेत ना, मग झालं तर. काव्या म्हणते, हो. मग नंदिनी म्हणते, अगं मग पार्थला काय हवंय नकोय हे तुलाच बघायचंय ना. बिचारी काव्या मनात ना ते तिच्या खूप आहे की तिला पार्थ जवळ थांबायचे, कारण तिला खूप काळजी वाटते. पण आता मानिनी समोर कोणाचं चालणार? ती लगेचच म्हणते, नाही, मला ना जावं लागेल गेस्ट रूम मध्ये, अभ्यास करायचा आहे मला. आता ती मानिनीला म्हणते, काकू मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर? मानिनी अशी तिच्याकडे एक टक पाहत असते. काव्या आता जरा थांबते आणि पुन्हा विचारते, चालेल ना? पार्थ, विक्रम, नंदिनी सगळेच आता मानिनीकडे पाहत असतात. काव्या बिचारी घाबरते आणि म्हणते, सांगेन मी बसते अभ्यासाला. असं म्हणून ती आता उठून जाणार तितक्यात मानिनी तिला आवाज देते आणि म्हणते, थांब काव्या. मानिनीने आवाज दिला म्हणून काव्या जरा थांबते
आता तिला जरा टेन्शनच येतं. आता मानिनी आणखीन काय बोलणार, पण ही मानिनी जरा सुधारली बरं. येते आणि तिला म्हणते, थांब, अभ्यास नंतर कर, आता बस थोडा वेळ पार्थपाशी. मानिनीनेच ही परमिशन दिल्यावरती काव्याला आश्चर्यच वाटतं आणि पार्थचा चेहरा अगदी 2 सेकंदात फुलतो. पटकन उठून बसतो आणि लगेच नजरेने तिला खुणवतो, ये बस, ये बस, असा खुणवत असतो. काव्याला तर काय चाललंय काहीच समजत नसतं. मानिनीचा हा निर्णय ऐकून आता विक्रम आणि नंदिनी दोघांनाही आनंद होतो. तर इकडे हा भास्कर पुन्हा एकदा जीवाला म्हणतो, तुमचं काय रे, तुम्ही सगळे तुमच्या आपापल्या आयुष्यात पुढे गेलात, अरे पण माझ्या मुलीचं काय? आणि मोबाईलमध्ये स्वतःच्या मुलीचा फोटो दाखवत जीवाला म्हणतो, माझी मुलगी आहे तिथेच आहे. आता जीवा जरा चिडतोच आणि म्हणतो, अहो पण सर, यात नंदिनीची काय चूक आहे? आणि आनंद निवास घेऊन शनायाला पार्थदादा मिळणार आहे का? भास्कर असा त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो, वा वा जीवा वा, पहिल्यांदा बरोबर बोललायस तू. आनंद निवास घेऊन शनायाला पार्थ मिळणार नाही. आनंद निवास घेतल्यावर प्रत्येक देशमुखाला माझ्या मुलीची आठवण येत राहील, अँड दॅट इज माय पॉवर. असं म्हणून आता भास्कर पुन्हा खाली बसतो आणि त्याच्या क्लायंट सोबत पुन्हा मीटिंग स्टार्ट करतो. पुन्हा जीवा त्याला म्हणतो, नाही ठीक आहे सर, चुकीच्या पद्धतीने का होईना, पण तुम्ही मला तुमची पॉवर दाखवली, मला गुडघे टेकायला लावले. ठीक आहे, आपण आता मुद्द्याचं बोलूया. जीवा आता भास्करला विचारतो, मी शनायासाठी काय केलं म्हणजे तुम्ही नंदिनीला तिचा आनंद निवास परत द्याल? आता भास्कर 2 मिनिटाचा जीवाकडे पाहतो आणि म्हणतो, नाव यू आर टॉकिंग. आणि मग 2 मिनिटाचा कसलासा विचार करतो आणि म्हणतो, सांगू? जीवा बिचारा आतुरतेने आता भास्कर काय सांगतो हे ऐकत असतो. पुन्हा इथे आता विक्रम काव्याला आवाज देतो आणि म्हणतो, ये ये काव्या ये, अगं बस इथे. आता मानिनीनेच परमिशन दिली म्हटल्यावर काय. आता काव्या येते आणि पार्थच्या बाजूला बसते. पार्थला तर इतका आनंद झालेला असतो की त्याच्या चेहऱ्यावरून साफ दिसत असतं की त्याला खूप आनंद झालाय. आता हलकेच काव्या पार्थकडे पाहते. आता दोघही एकमेकांकडे पाहतात. पार्थ मस्त खुललाय. आता विक्रम नंदिनीला म्हणतो, नंदिनी बघितलंस का, बायको शेजारी बसली म्हटल्यावरती नवऱ्याची कळी कशी खुलली आहे बघ. विक्रमने बरोबर पार्थची चोरी पकडली. आता काव्या पण हलकेच पार्थकडे पाहते. आता नंदिनी म्हणते, पण बाबा या बाबतीत ना पार्थ अगदी तुमच्यावर गेलेत. विक्रम विचारतो, हा कसं काय? नंदिनी म्हणते, आई जेव्हा तुमच्याशी बोलायला येतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एकदम गोड हसू येतं, सगळेच हसायला लागतात. पार्थ पण हसता हसता त्याच्या हाताला लागलेला असताना हात उचलायला जातो. लगेच काव्या त्याचा हात खाली ठेवते आणि नजरेने त्याला जरा शांत बसा असं गुणवते. आता सगळेच हसत असतात. विक्रम म्हणतो, माझ्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आली बरं का, म्हणजे माझं सगळीकडे लक्ष असतं. आमचा जीवा आधी आई आई करायचा आणि आता सारखा नंदिनी नंदिनी करत असतो. आता नंदिनी पण लाजते आणि सगळे पुन्हा हसायला लागतात. पण नंदिनी आता जीवावर नाराज असते, त्यामुळे ती फार काही बोलत नाही. लगेच विषय टाळते आणि म्हणते, बरं बाबा मी आलेच, असं म्हणून ती त्या रूम मधून बाहेर जाते. विक्रम आता मानिनीला म्हणतो, बरं मानिनी चल आता आपण पण बाहेर जाऊया, त्या दोघांना जरा बसू दे, नवऱ्याची काळजी घ्यायला बायको आहे जवळ, त्यामुळे चल, असं म्हणून मानिनीला बाहेर घेऊन जातो. सगळेच गेल्यावर आता काव्या हलकेच पार्थकडे पाहते. पार्थ सुद्धा काव्याकडे पाहतो आणि दोघं एकमेकांना पाहण्यात एकदम विसरूनच जातात. तर इकडे कॅफेमध्ये आता भास्कर काकाने कॉफी मागवलेली असते. तर तो बिचारा वेटर ती कॉफी ठेवून जातो. खरं तर भास्करच्याच धक्क्याने टेबल हलतो आणि कॉफी सांडते. पण हा आगाऊ भास्कर लगेच त्या वेटरला ओरडतो, म्हणतो, ए काय हे? वेटर बिचारा म्हणतो, सॉरी सर, मी साफ करतो. तो साफ करायला जाणार, लगेच भास्कर त्याला थांबवतो, म्हणतो, 1 मिनिट, तू नको पुसूस. आता जीवाकडे पाहतो आणि म्हणतो, जीवा तू म्हणाला होतास ना सर मी काय करू, मग साफ कर ही कॉफी. आता जीवाला जरा धक्काच बसतो. तो आता वेटरकडे आणि भास्करकडे एकदा पाहतो. लगेच भास्कर म्हणतो वेटरला, ए नॅपकिन दे त्याला. वेटरला सुद्धा हे पाहून बरोबर वाटत नाही. तो नॅपकिन द्यायला काचकूच करत असतो. आता भास्कर त्याच्या अंगावरती पुन्हा ओरडतो, म्हणतो, नॅपकिन दे म्हटलं ना. बिचारा वेटरचा नाईलाज होतो. तो आता नॅपकिन जीवाकडे देतो. लगेच भास्कर त्याला खुणेनेच सांगतो, चल निघ. आता वेटर निघून गेल्यानंतर जीवाकडे तरी काय पर्याय असतो, त्याला काहीही करून नंदिनीचा आनंद निवास वाचवायचा असतो. आता जीवा हातात नॅपकिन घेऊन विचारच करत असतो. लगेच भास्कर त्याला म्हणतो, ए जीवा काय झालं, तूच म्हणाला होतास ना कुठलंही काम छोटं नसतं मोठं नसतं, मग कर हे काम कर. आता बिचारा जीवा नाईलाज असतो, खाली बसतो आणि जमिनीवर सांडलेली कॉफी साफ करायला लागतो. पण हा भास्कर एवढ्याने समाधानी होणारातला नक्कीच नाही. तो पुन्हा कॉफी घेतो आणि स्वतःच्या बुटावरती आणि जमिनीवरती आणखीन ओततो. आता याने असं केल्यावरती जीवा भास्करकडे पाहतच राहतो. आता भास्कर मुद्दामून स्वतःचा पाय पुढे घेतो आणि जीवाला बूटवरची सुद्धा कॉफी पूस असं नजरेनेच खुणवतो. जीवा आता भास्करकडे पाहतच राहतो. भास्कर म्हणतो, काय
साफ कर. कॅफेमधले सगळेच जण आता जीवाकडे पाहत असतात. बिचाऱ्या जीवाचा नाईलाज असतो. तो आता भास्करच्या बूटवरची कॉफी सुद्धा साफ करायला लागतो. आता भास्कर त्या क्लायंटला बोलतो, देशमाने साहेब, विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे. बिचारा जीवा संपूर्ण कॉफी पुसतो आणि मग भास्करला विचारतो, आता द्याल ना आनंद निवास परत? भास्कर म्हणतो, काय आहे जीवा, अरे जरा कॉफी पुसली म्हणून मी काय तुला आनंद निवास परत करणार आहे का? डील ना जरा वेगळे, बघ तुला झेपतं का ते? आता जीवा लगेच पॅनिक होतो आणि म्हणतो, काय काय डील आहे? नंदिनीसाठी काही करेन मी. आता भास्कर म्हणतो, अच्छा बर, मग जा तुझ्या भावाला जाऊन सांग त्याच्या आत्याच्या बायकोला सोड आणि माझ्या शनायाशी लग्न कर. आता हे ऐकल्यावरती जीवाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. मुळात जीवाला हे समजायला पाहिजे की भास्कर इतका साधा सुद्धा माणूस आहे का की जीवाच्या सांगण्याने तो ऐकेल. भास्कर म्हणतो, असं जर केलंस तर मी आनंद निवास तुला देऊन टाकतो, तू करशील का पार्थला तयार? आता जीवा भास्करला म्हणतो, अहो सर, पण हे कसं शक्य आहे? पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालंय, असा कसा पुन्हा लग्नाला तयार होईल? तो शनायाशी कसं लग्न करेल? हे शक्य नाहीये. आता भास्कर म्हणतो, मग ठीक आहे, मग मी ही आनंद निवास परत करत नाही. आणि जीवाला म्हणतो, विसरती जागा. आता तर जीवाच्या डोक्याला मुंग्याच येतात. त्याला काय करावं काहीच समजत नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर झाली बिचाऱ्या जीवाची. तर मित्रांनो, पुढील भागात तर भास्करने हद्दच पार केलेली असते. तो म्हणतो, दुसरं एक काम कर. जीवा म्हणतो, काय सर? भास्कर म्हणतो, तुझ्या बायकोला इन्व्हेस्टरकडे पाठव. आता मात्र जीवाची जी सणकते, जीवा असा कॉलरला धरून भास्करला उठवतो आणि म्हणतो, भास्कर तुझ्या तर ना, आणि त्याला चांगला कुत्र्यासारखा तुडवतो. हॉटेलमधले सगळे जण जीवाला अडवायचा प्रयत्न करत असतात, पण तो काही आवरत नसतो. तर इकडे आता ही मानिनी काव्याकडे येते. काव्या नंदिनी सोबत बोलत असते. मानिनी म्हणते, काव्या तू इकडे आहेस, ये जरा माझ्यासोबत, तू मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काव्याला जरा टेन्शनच येतं. ती एकदम नंदिनीकडे पाहते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.